शाहूवाडी तालुक्यातील गोठणे ह्या गावी ग्रामपर्यटन असल्याचे आम्हाला समजले, म्हणून आम्ही कोल्हापुरातून 40 ज्येष्ठ नागरिक व इतर काही तरुण गोठणे गावाकडे जायचे ठरवले। मलकापूरनंतर आपल्याला वारुळचा पूल लागतो आणि त्या वारुळचा पूल ओलांडल्यावर लगेचच एक छोटंसं मंदिर आहे आणि तिथून 4 किलोमीटर आत गोठणेकडे जाण्याचा रस्ता आहे। आता बराचसा रस्ता हा पूर्वी कच्चा होता, आता त्याचे डांबरीकरण झालेले आहे आणि रस्त्याहून जाताना आपल्याला थोडंसं हे गाव आत असल्यासारखं वाटतं, पण काही ठिकाणी बोर्ड असल्यामुळं आम्हाला तिथंपर्यंत जाणं सोयीचं झालं आणि त्यामुळे आमची गाडी घेऊन आम्ही 40 ज्येष्ठ नागरिक व काही युवक वर्ग गोठणे येथे ग्रामपर्यटनासाठी निघालो। गोठणे हे गाव पुनर्वसित लोकांचे असून ज्यांची जमीन धरणाखाली गेले त्या लोकांच्यासाठी इथे सरकारने जमीन दिलेली आहे आणि तिथे ग्रामस्थांनी ग्रामपर्यटन सुरू केलेले आहे आणि याचे प्रमुख श्रीयुत कृष्णराव माळी हे पाहतात आणि कांचनताई परुळेकर यांच्या कल्पनेतून साकार झालेलं हे ग्रामपर्यटन अतिशय सुंदर आहे असं आम्हाला समजलं आणि खरोखरच तिथे गेल्या गेल्या तिथल्या महिलांनी व मुलींनी आमच्या आलेल्या महिलांना ओवाळून घेतलं, तसेच पुरुषांना टिळा लावून ओवाळून घेतलं आणि नंतर आम्हाला त्यांनी लावलेल्या रोपट्यांना पाणी घालण्यासाठी सांगितलं। प्रत्येकाने एक रोपट्याला पाणी घातल्यानंतर आमच्या ग्रामस्थांनी उत्कृष्टपणे स्वागत केलं। आलेल्या सर्व लोकांना ओवाळून घेतल्यानंतर प्रत्येकाने एक रोपट्याला पाणी घातलं। हे पाणीसुद्धा घालण्याची व्यवस्था या ग्रामस्थांनी अतिशय सुंदर केलेली होती। ही रोपटी त्यांनी नुकतीच लावलेली असून कांचनताई परुळेकर यांच्या कल्पनेतून या गावाला जवळजवळ 150 वेगवेगळ्या प्रतीच्या झाडांची रोपटी दिलेली गेलेली आहेत आणि त्या रोपट्यांना पाणी घालून जगवण्याचे कार्य इथल्या ग्रामस्थांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे। इकडे पण येऊ देतो पाणी, हे बघा हे खालच्या इकडे आंबा पण आहे बघा, इकडे आंबा खायला यायचा। रस्त्यावरती जरा बोर्ड आणि पण मध्ये बोर्ड लावायचा काय बोर्ड लावलेलं फाटलं। स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर रोपट्यांना पाणी घातल्यानंतर आमची नाश्त्याची व्यवस्था या गावातील प्रमुख श्रीयुत रमेश नानू पवार यांच्या घरी केलेली होती। त्यांच्या बाहेरच्या पडवीमध्ये सारवलेल्या अंगणात आमच्यासाठी बैठक घातलेली होती आणि अगदी खूप सुंदर असं ग्रामीण भागातील हे वातावरण सर्व पाहून आमचे सर्व शहरातील लोक भारावून गेले आणि तिथे त्यांनी नाश्त्यासाठी एवढ्या 40 लोकांची व्यवस्था पहाटे 3 वाजता त्यांच्या आईने व त्यांच्या मावशीने केलेली होती आणि आमच्या सर्वांच्यासाठी त्यांनी घावण हा तिथला ग्रामीण पदार्थ नाश्त्यासाठी केलेला होता। घावण याचा अर्थ तांदळाच्या पिठाची आपण आंबोळी किंवा धिरडी म्हणतो, तशा प्रकारची ही धिरडी त्यांनी एवढ्या 40 लोकांच्यासाठी तयार करून आमच्या नाश्त्याची व्यवस्था केलेली होती। ज्यांनी तुम्हाला टीका लावला की नाही हिरव्या साडीतल्या, तर त्यांना आज सांगितलेलं तुम्ही 3 वाजल्यापासून आज घावणं बनवताय। चुलीवरची घावणी आहेत बरं, काही गॅसवरची नाही आहेत आणि त्याच्यासाठी एक तंत्र असतं, ते सगळ्यांना जमत नाही। पण मग त्यांनी आज सकाळी सुरू केलं आणि 60 डबल पाव, आपण गेलो की डबल पाव द्या म्हणतो बघा, म्हणजे इराण्याच्या ह्याच्यात तसे 2-2 रणा, एक त्याला जोडी म्हणतात, तर अशा 60 जोड्या तयार केल्या। 120 घावणी त्यांनी पहाटे 3 वाजल्यापासून त्या तिथे उभ्या आहेत मागं। आणि
अहो या की हो अहो या. खाल्लं की नाही? तुम्हाला असं वाटतंय का इथं आलो आणि मिळालं आपल्याला आयतं? त्याचं नावच आयतं आहे. इकडे ह्याला की नाही आयतं म्हणतात. मग आपण घावणं म्हणतो, ते आयतं म्हणतात. तर अशी 120 आयती त्यांनी आज सकाळी सगळ्यांसाठी विणली म्हणायला पाहिजे, कारण त्याला एक विण असते. तर आमच्या प्रत्येक गोठण्यातल्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गृहिणीमध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये काही ना काहीतरी वेगळंपण आहे आणि सगळ्यांमध्ये नाना कला आहेत. नाश्ता झाल्यानंतर सर्वांना चहा देण्यात आला आणि त्यानंतर गाव फेरी म्हणजे संपूर्ण गावाची जी काही रचना आहे किंवा डेव्हलपमेंट आहे ते पाहण्यासाठी आम्ही निघालो. विशेष म्हणजे या गावातीलच मुलांनी केलेल्या कागदाच्या टोप्या आम्हाला सगळ्यांना वापरायला दिल्या आणि त्यामुळे ऊन असूनही आम्हाला ह्या टोप्या घातल्यानंतर अजिबात उन्हाची झळ आम्हाला जाणवली नाही. आणि सर्वच आम्ही आलेले शहरातील ज्येष्ठ नागरिक तसे इतर युवक तरुणी ह्या कागदी टोप्या घालून हा गावातील फेरफटका पाहण्यासाठी तयार झाले आणि खूपच छान असं हा कागदी टोप्याची कल्पना सर्वांनाच आवडली. केलेले असून या देवराईचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक नक्षत्राच्या नावाची झाडे लावलेली आहेत आणि ती प्रत्येक कुटुंबाला एक एक झाड जोपासण्यासाठी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही देवराई देखील खूप सुंदर जैविकतन अजून परिपूर्ण आहे, त्याचा अभ्यास झालेला नाही आणि त्यासाठी म्हणजे भरपूर आपल्याला काम करावं लागणार. मग हे थोडंसं आपण जरासं मी जैवविविधतेकडे अजून येतो. जैवविविधतेमध्ये एक आपल्या थोड्या लेवल्स आहेत. बायोडायव्हर्सिटीमध्ये थोड्या लेवल्स आहेत. मग त्यातलं पहिली जी लेवल आहे ते कन्झम्प्टिव्ह लेवल म्हणतो आपण. कन्झम्प्टिव्ह म्हणजे आपल्याला जैवविविधता का महत्वाची आहे. मग त्यातला कन्झम्प्टिव्ह लेवल जो आहे ते आपण खाण्यासाठी वापरतो. मग आपल्याला सगळं जे काही केलो तर आपल्याला ते सगळं मिळणार आहे ते निसर्गातूनच, दुसरीकडून कुठे येणार नाही. आपल्याला फळं असू देत, फुलं असू देत, भाजी असू देत, काही असू देत, ते सगळं मिळतं ते सगळं निसर्गातून. दुसरं आहे प्रोडक्टिव्ह. आपल्याला 20,000 पेक्षा जास्त अशी झाडं आहेत की ती मेडिसिनल प्लांट्स म्हणून आपण वापरतो. ही सगळी मिळतात निसर्गातून मिळतात, अशा देवरायातून किंवा अशा जंगलातूनच मिळतात. त्यानंतर आहे ॲस्थेटिक व्हॅल्यू. ॲस्थेटिक व्हॅल्यू म्हणजे आता तुम्हाला आलेला आहे कंटाळ, म्हणजे असं समजा तुम्ही शहरी जीवनामध्ये राहताय का कुठेही, तर आपण काय करतो, बाबा मला कंटाळा आलाय म्हणून मी कुठं तिकडं गावात गर्दीत वगैरे जातो. मी जातो कुठं निसर्गात. मी बघायला जातो धबधबे, मी बघायला जातो मोर, मी बघायला जातो प्राणी, मी बघायला जातो गवताळ प्रदेश, मी बघायला जातो बर्फ. मग हे झाला काय म्हणतो आपण, एक सौंदर्य असतं ॲस्थेटिक निसर्गाचं. त्यासाठी पण आपलं हे निसर्ग जपण्याचं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे रिलिजियस व्हॅल्यू. हे रिलिजियस व्हॅल्यू म्हणजे काय, आता आपण जर पारंपरिक पद्धतीने बघितलं, आपण जेव्हा पहिला प्राणी कुत्र्यापासून आता जे वापरणारे बैल वगैरे आहेत त्यापर्यंत जर बघितला तर भरपूर असे प्राणी आपल्याला मदत करतात की त्यांच्याशिवाय आपण आज इथपर्यंत आलो नसतो. मग आपण त्यांना किंवा त्यांची आदरांजली म्हणून म्हणजे त्यांना एक हे म्हणून त्यांच्या श्रावण महिन्यात नागपंचमी असते, बैल नंतर बैल पोळा असतो, त्यानंतर आपण वेगवेगळे देवराई पाहून आम्ही स्वप्नील यांनी बांधलेल्या फार्म हाऊस कम रिसॉर्ट पाहण्यासाठी गेलो आणि वैशिष्ट्य म्हणजे हे फार्म हाऊस अगदी आधुनिक पद्धतीचं बांधलेलं असून देखील याला ग्रामीण टच आहे आणि इथे सुंदर अशी हिरवळ आणि एक गच्ची कम बाल्कनी इथे त्यांनी तयार केलेली आहे. त्या बाल्कनीच्यातून आपण सभोवार पाहिलं तर सुंदर असं आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं आणि पावसाळ्यात तर इथे सगळीकडे हिरवळ असल्यामुळे
उन्हाळ्यात काही नाही, पावसाळ्यात छान वाटेल हे सगळं. हिरवं होणार सगळं गावचा निसर्ग न्याहाळण्यात ते तिकडं पण काहीतरी केलं. होतो आनंद देखील वेगळाच असू शकतो. असं सुंदर असं स्वप्नील यांनी उभारलेलं फार्म हाऊस आम्ही पाहिलं आणि तिथे हिरवळ घेतली. इथं उभा राहा, फोटो काढूया केली. तुमच्या दोघींचा. दोन देखील जाऊ तिथं व्हिडिओ घेतले. जावा की. थांबा 1 मिनिट. आता आम्ही इथे या ग्रामीण पर्यटनाचा पहिला भाग संपवत आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे मिळणारं भोजन, त्यानंतरची विश्रांती आणि त्यानंतर आम्ही घेतलेले खेळ व बरंच काही पाहूया दुसऱ्या भागात.